महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन तरी सुद्धा त्या काळामध्ये 3 दिवस मी तिथं होतो आणि मी काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत. आणि त्याच्यानंतर एकूणच मरगळलेल्या सगळ्याच प्रकारच्या चळवळी ज्या होत्या त्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्यामध्ये जो एक नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा मिळालेली आहे त्याच्या संदर्भात भाष्य करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. खरं तर 1977च्या काळामध्ये, आणीबाणीच्या काळामध्ये जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जी विद्यार्थी चळवळ या देशामध्ये उभी राहिलेली होती त्या संदर्भामध्ये आम्ही ऐकलं होतं. कारण ती काय बघण्याचा योग नव्हता, अगदीच शाळकरी पोरं होतो आम्ही. परंतु त्याच्याबद्दल बरंचसं वाचलेलं होतं. आणि मग तरुण पोरं जर का मनात एखादी गोष्ट घेतली तर ती कशी कडेला नेतात हे मला या चळवळीमध्ये दिसलं. कारण त्या ठामपणानं अगदी 14-15 वर्षाची पोरंसुद्धा त्या ठिकाणी तिथं आंदोलनात आलेली दिसली. आणि त्यांच्यावर जरी कुणी आरोप करत असला की ही कुणीतरी आणलेली आहेत, त्यांना पाठवलेलं आहे, तर ते तसं मला तिथं वाटलं नाही. प्रत्येकाला काही परीक्षा देणारे होते, काही परीक्षा भविष्यात देणारे होते आणि काही दिलेली होती आणि काही त्यांचे पालक होते. आणि त्यामुळं एक जो राग होता, म्हणजे अनेक परीक्षाचे पेपर जे फुटलेले होते, मग आता महाराष्ट्रात फुटलेत, देशपातळीवर फुटलेत, आणि त्या सगळ्या परीक्षा फुटल्यामुळं पालकांच्या मनातला जो रोष होता तो विद्यार्थ्यांच्या माध्यमातून व्यक्त झाला असंही मला वाटतं. कारण पालकांचा सुद्धा बऱ्याच वेळा कुठल्याही बापाला असं वाटत नाही की आपलं पोरगं जावं चळवळीमध्ये, तिथं काहीतरी करावं, डोकं फोडून घेऊन यावं. उलट बापाला वाटतं की ठीक आहे, चळवळ ठीक आहे, पण आपला पोरगा सुरक्षित राहायला पाहिजे. पण तिथं मला पालक आपल्या विद्यार्थ्यांना, घरातल्या पोरांना घेऊन आलेलं सुद्धा मी त्या ठिकाणी बघितलेलं होतं. म्हणजे एक प्रकारचा गेल्या 10-12 वर्षामध्ये जो काय असंतोष किंवा जी दमननीती वापरली गेली आणि त्यातून निर्माण झालेला जो असंतोष होता तो असंतोष हळूहळू व्यक्त होताना दिसत होता. कारण विरोधात कोणी बोललं, एखाद्या पत्रकारानं निर्भीडपणानं काही मांडलं तर त्याच्या पाठीमाग काहीतरी लावायचं, शेवटी त्याच्या मालकाला सांगून त्याला तिथून हुसकावून लावायचं, किंवा काही त्यांना तिथून त्या एकूणच मीडियातूनच हद्दपार करायला लावायचं. एखादा सामाजिक कार्यकर्त्यानं काही मुद्दे मांडायचा प्रयत्न केला तर त्याच्या पाठीमागे काहीतरी लचाण लावायचं. कमीत कमी तो जरी कुठं मॅनेज नाही झाला तर त्याची संघटना फोडायची, त्याच्या सहकाऱ्यांच्यामध्ये मतभेद निर्माण करायचं आणि पार त्यांना त्यातच गुंतवून ठेवायचं. अशा प्रकारचं जी प्रवृत्ती गेल्या 10-12 वर्षामध्ये वाढलेली. कारण मी माझ्यासारखी माणसं, आता मलाही जवळजवळ 35-36 वर्ष झाली या चळवळीमध्ये येऊन, शेतकरी चळवळीमध्ये येऊन. म्हणजे अनेक 7-8 मुख्यमंत्र्यांच्या कालावधीत मी चळवळी केलेल्या आहेत. पण एवढा वाईट अनुभव आम्हाला कधी आलेला नव्हता. म्हणजे आम्ही बघा की बारामतीला जाऊन बसलो 10-12 दिवस. म्हणजे बारामतीत कोण धाडस करत नव्हतं, त्यावेळी ते काम धाडस केलं. पण त्याचं मनात राग ठेवून सूडबुद्धीनं कधी पवार आमच्याबद्दल बरोबर कधी वागले नाहीत. आम्ही कराडमध्ये आंदोलन केलं. पृथ्वीराज चव्हाणांनी आम्हाला लगेच त्या आंदोलन संपल्यानंतर 4च दिवसात आम्हाला घेऊन ते पंतप्रधानांच्याकडे गेले होते साखर उद्योगाचे प्रश्न घेऊन. आणि त्यात म्हटले की जसं साखर कारखानदारीतले काही लोक पाहिजे तसं तुम्ही चळवळीतले लोक सुद्धा आमच्यावर आले पाहिजे आणि आपण जाऊ याच्यातनं काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. उगाच कारखानदार आणि शेतकरी यांच्यामध्ये सारखं भांडण हे बरोबर नाही. आणि खरोखरच त्यावेळी मग त्यावेळेचे पंतप्रधान पण इतके समजूतदार होते की त्यांनी साखरेच्या निर्यातीसाठी काही पैसे मंजूर केले आणि त्याच्यातून तो प्रश्न सुटलेला होता. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाणांना असं वाटलं की माझ्याच गावात येऊन मलाच बदनाम करण्याचा प्रयत्न करणार, ह्यांची अद्दल पहिल्यांदा घडवतो, ह्यांची डोकी फोडून काढतो आणि मग बघूया बाकीचं, असं वाटतं. या उलट आत्ताची परिस्थिती दिसते. म्हणजे राज्यामध्ये जे आता राज्यकर्ते काम करतात त्यांची प्रवृत्ती तीच आहे, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांची.
आणि मोदींच्याबद्दल तर काय बोलायचं कामच नाही. आणि त्यामुळं पण सर्वसामान्य माणसांच्या मध्ये मात्र दिल्लीमध्ये मला ह्या आंदोलनाबद्दल आत्मीयता वाटली, मला दिसली, कौतुक वाटलं की पोरं काहीतरी करायला लागलेत आणि हे होणं गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की 21 तारखेला तर इतकी दिल्लीमध्ये दहशत होती. मी बरोबर 21 तारखेला पहाटे दिल्लीत गेलो होतो. पुण्यातनं मी नेहमी बऱ्याच वेळा मी दिल्लीला पहाटेच जातो. म्हणजे कसं रात्री 10 वाजता सांगलीत महालक्ष्मीला बसले की 3-3:15ला पुण्यात पोचते. तिथून 5ची किंवा 5:15ची एखादी फ्लाईट पकडली की आपण सकाळी आंघोळ करून 9-9:30ला तयार होतो. म्हणून माझी ती कायमची मार्ग आहे तो. त्या दिवशी पुण्यातनं जे विमान सुटलं त्यात फक्त 8 ते 9च लोक होते. म्हणजे इतके घाबरलेले ते लोक, दिल्लीला जायला लोक घाबरले होते की भीती. पहिल्यांदा असं बघितलं की इतकं रिकामं विमान पुण्यातनं दिल्लीला जाणारं मी पहिल्यांदा बघितलं. मी कायम त्याच 5च्या फ्लाईटनंच दिल्लीला जातो. तर 8-9च लोक होते फक्त. मी म्हटलं ही काय भानगड काय. विमानतळावर शुकशुकाट, सगळ्या अख्ख्या पुणे विमानतळावर शुकशुकाट होता. त्याच्यानंतर दिल्लीत गेलो तर दिल्ली विमानतळ सगळं रिकामं, म्हणजे एखादा बंद पुकारल्यानंतर कसं असतं तसं वातावरण झालेलं होतं. म्हणजे नुसतं एवढं सगळेच भेदरलेले होते की आता पोरं पुढं काय करतात, काय नेपाळसारखं करतात, काय बांगलादेशसारखं करतात, काय करतात. तर अशा या भेदरलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा खरं आम्हाला आमचं एक आंदोलन होतं किसान घाटावर, शेतकऱ्यांचं. भारत अमेरिका जो काय खुला व्यापार करार होणार आहे त्याला विरोध करण्यासाठी म्हणून आम्ही 1 दिवसाचं धरणं, 1 दिवसाचं होतं, लाक्षणिक तेही, म्हणजे बेमुदत नव्हतं. आणि आम्ही देशभरातल्या सगळ्या संघटनांनी मिळून 1 दिवसाचं धरणं आंदोलन आम्ही करायचं ठरवलं होतं. आम्हाला रीतसर पोलिसांनी परवानगी सुद्धा दिलेली होती, तुम्ही करा. आदल्या दिवशी पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्या लोकांना दाखवलं, इथं तुम्ही बसा. तिथे काही फेरीवाले होते, त्यांना सांगितलं उद्या इथं यायचं नाही, इथं हे सगळे शेतकरी आंदोलन करणार आहेत, त्यांना त्रास व्हायचा नाही. हे सगळं आदल्या दिवशी पोलिसांनी सांगितलेलं होतं. आणि म्हणून मी पहाटे लवकर गेलो होतो. 21 तारखेला आमचं ते आंदोलन होतं. 20 तारखेला मोर्चा झालेला होता विद्यार्थ्यांचा. आणि सकाळी आम्ही 9 वाजता गेलो तिथं. तर तिथं इतका प्रचंड फौजफाटा होता. आम्ही तरी पण त्यातनं आदल्या दिवशी गेलेले आम्ही काही 4-5 हजार जे लोक होतो त्यांना आम्ही बरोबर अलगद त्या पोलिसांनी ताब्यात घेतला आणि आम्हाला दिल्लीच्या बाहेर 40-50 किलोमीटर लांब एका स्टेडियममध्ये नेऊन कोंडलं. म्हणजे त्यांना अशी भीती वाटत होती की एका बाजूला विद्यार्थी लढतायत आणि त्यात जर का हे शेतकरी मिसळले तर हे संसद ताब्यात घेतल्याशिवाय सोडणार नाहीत, अशी भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. आणि मग इतकं घाबरलेलं सरकार मी पहिल्यांदा बघितलं. म्हणजे हे जेवढे बाता मारतात, चिर देंगे तोड देंगे, एवढेच भेदरट आणि भेकड आहेत हे सुद्धा मला जाणवलं. म्हणजे याचा अर्थ असा आपण घ्यायला पाहिजे की कुठंतरी आपण सुद्धा सगळे कुठंतरी आतनं घाबरतोय, ते न घाबरता यांना निर्भयपणानं तोंड द्यायचं ठरवलं तर ह्यांचा नेस्तनाबूत आपण करू शकतोय. कारण मला अनेकांनी सल्ला दिला, हो आता हे काय हलतील असं वाटत नाही, पुढचे 10-15 वर्षे कुठेतरी ॲडजस्टमेंट करा, तुमच्यासारखी माणसं तिथं पाहिजेत, तरी कोण शेतकऱ्यांची बाजू मांडणार. असं किमान दररोज 5 ते 10 लोक मला सल्ला देत असतात. किमान ते सल्ले तरी माझे बंद झाले आता. एवढा फायदा मला आंदोलनाचा झाला. खरंच सांगतो तुम्हाला, मी किमान 5 ते 10 लोक सांगतात, अहो तुम्ही जर तिथं नसला तर आमची बाजू कोण मांडणार, काहीतरी करा, जमवून घ्या, जरा जाऊन दे तिकडे, बाकीचं काहीतरी होऊन दे, किमान शेतकऱ्याची बाजू तरी तिथंपर्यंत जाईल. पण ते सल्ले आता मला ह्या 15 दिवसात तरी काही मिळालेले नाही. म्हणजे एक प्रकारचा आत्मविश्वास लोकांना आता यायला लागला. ह्या चळवळीचा समाजावर परिणाम झालेला काय की लोकांना आता हळूहळू हुरूप यायला लागला की नाही आपण हे करू शकतो. नाहीतर एकदम नैराश्य आलेलं होतं, काय उपयोग त्याचा काय उपयोग होणार आहे का, आपल्याला ते ऐकणार आहेत काय, आपलं ते मोडून काढणार आहेत, अशा प्रकारची जी काही नैराश्याची भावना समाजामध्ये निर्माण झालेली होती ती आता परत एक प्रकारची ऊर्जा यायला लागलेली आहे, आत्मविश्वास यायला लागलेला आहे. आणि हाच आत्मविश्वास घेऊन या सगळ्या लफंग्या लोकांना इथनं घालवलं पाहिजे. कारण हे लफंगे आहेतच. कारण
यांनी काय केलंय, फक्त राजकीय पक्ष जे विरोधी पक्षातले आहेत त्यांना त्यांचा त्यांना कुणी उद्योगपतींनी देणग्या द्यायचे नाहीत, त्यांना कुणी मदत करायचं नाही, म्हणजे त्यांचे पहिल्यांदा आर्थिक स्रोत पहिल्यांदा बंद केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर त्या परत शेवटी सार्वजनिक जीवनात काम करत असताना प्रत्येकजण कुठं ना कुठं चुकत असतो, काहीतरी चुका करत असतो, त्या बरोबर शोधून काढायचं आणि मग त्या त्या लोकांना मग ते नाम ब्लॅकमेल करायचं, त्यांच्या पाठीमागे चौकशा लावायचं, असं करून विरोधी पक्षातल्या लोकांना जखडून ठेवलेलं आहे. पण सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांच्या पाठीमागे अनेक काही सशेमिरा लावल्या आहेत, चौकशा लावायच्या. शेवटी काहीतरी मग हद्दपारीची तर ठरलेलीच आहे, हद्दपारी लावायची. कारण सामाजिक कार्यकर्त्यांच्यावर गुन्हे होतच असतात, कारण काही सविनय कायदेभंग करायचा म्हटल्यानंतर गुन्हा दाखल होणारच, ते गृहीतही धरलेलं असते आपण की आपण आंदोलन करतोय म्हटल्यानंतर आपल्याला एखाद दुसरा. मग अशा प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली की हा हद्दपारीस पात्र असं शिक्का मारायचा, त्याच्या पाठीमागे हद्दपारीची हे करायचं, असे सगळे उद्योग करून सामाजिक कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी फार चुळबुळ करणे अशा प्रकारची परिस्थिती तयार करते. पण विद्यार्थ्यांच्या समोर यांचं काही चाललं नाही, कारण यांना ते चेहरेच माहीत नव्हते, त्यांच्याकडे रेकॉर्डच नव्हतं ही कोण आहेत, काय आहेत, कुठून आले आहेत, काय करणार आहेत. आणि त्यामुळं अनोळखी चेहऱ्यामुळं हे आंदोलन कमालीचं यशस्वी झालेलं आहे, असं माझं याच्यातला निष्कर्ष आहे. जर ओळखीचे नेहमीचे असते तर त्यांनी आधीच आमचा बंदोबस्त केला असता, तर हे अनोळखी त्यांना नेमकं माहीत नव्हतं. आणि मी हेही बघितलेलं आहे, त्या दिवशी 20-21 तारखेला जर का अभिजित दिपके सुद्धा नौकाच आहे, त्याला भीती घालून किंवा जसं सोनम वांगचुक यांच्यावर दबाव आणून त्यांना थोडंसं शांत केलं, तशा प्रकारे अभिजितला सुद्धा जर तिथनं किंवा सहकार्यांना उठवलं असतं तरी सुद्धा ती पोरं उठली नसती, एवढं मला खात्री आहे. एवढं ठामपणानं तिथं ती आलेली होती. आणि विना नेतृत्वाचा सुद्धा ते किंवा त्यातनं अजून एक नवीनच कोणतरी अभिजित तयार झाला असता, तो इथं येऊन बसला असता आणि ते आंदोलन पुढे गेलं असतं. एवढ्या ठामपणानं मुंबईत नाही का एक मुलगी, एका मुलीनं अख्ख्या पोलिसची व्हॅन अडवलेली होती. तर हा जो आत्मविश्वास या नवीन तरुण पोरांच्या मध्ये आहे, तो आत्मविश्वास आपल्याला घ्यायला पाहिजे आता सामाजिक कार्यकर्त्यांना, आणि या लोकांना हुसकावून लावलं पाहिजे, कारण यांनी देश बर्बाद करून ठेवलेला आहे. आणि याचे आता हळूहळू परिणाम आपल्याला दिसायला लागतील. आणि यांना काय वाटतंय की सगळं आता मॅनेज आपण करू शकू. कारण मला तर असं वाटतं की हे करता करता हे धार आता EVM पर्यंत नेऊन पोचवली पाहिजे. जर संसदेची लढाई जिंकायची असेल तर रस्त्यावरच्या लढाईलाही काही मर्यादा आहेत. मी दोन्ही ठिकाणी काम केलेलं आहे, संसदेतही काम केलेलं आहे आणि रस्त्यावरची लढाई केलेली आहे. पण रस्त्यावरच्या लढाईला एक टोक आणायचं असेल, एक धार आणायची असेल तर त्याचं कायद्यात किंवा धोरणात रूपांतर व्हायला पाहिजे. आणि धोरणात रूपांतर करायचं असेल तर आपण तिथं संसदेत असलं पाहिजे, त्याशिवाय कसं होणार ते. तेव्हा आणि संसदेची लढाई लढायची, आम्ही मत दिलं आणि परत आमच्यापर्यंत पोचतच नसेल तर मग कसं करणार. त्यामुळं कदाचित हे असाच टोक आणत आणत त्याला कुठेतरी EVM पर्यंत सुद्धा, EVM हटावपर्यंत सुद्धा आणलं पाहिजे. नाहीतर मग दुसरं काय, कारण आता हे जर का मी तुम्हाला सांगतो की हे जर आंदोलन जर झालं नसतं विद्यार्थ्यांचं, तर कदाचित ह्या अधिवेशनामध्ये परत आणि काही खासदारांना भीती घालून, काही पक्ष फोडून कदाचित डिलिमिटेशन विधेयक यांनी याच अधिवेशनामध्ये त्यांनी मंजूर करून घेतलं असतं. आणि ते जर मंजूर झालं असतं तर मी तुम्हाला 100% सांगतो की दक्षिणेतले काही राज्य या देशामध्ये आम्हाला राहायचंच नाही अशा पद्धतीची भूमिका सुद्धा कदाचित घेऊ शकले असते. म्हणजे देश फुटीच्या उंबरट्यावर येऊन राहिला असता यांच्या स्वार्थी याच्यासाठी. आणि ह्यांना का ते डिलिमिटेशन पाहिजे आहे की झुंडशाहीच्या माध्यमातून देशावर कब्जा करायचा कायमस्वरूपी. मग ते जर दक्षिणेकडचे म्हणत असतील किंवा अनेक राज्य ज्यांनी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवलं, ज्यांनी शिक्षणावर भर दिला, ज्यांनी पायाभूत सुविधा चांगल्या केल्या, नागरिक सुविधा चांगल्या दिल्या, आणि ते म्हणत असतील की तुम्ही आपलं मेंढरासारखी लोकसंख्या वाढवली म्हणून तुम्ही देशावर कब्जा करणार नाही, आम्ही काय, आमचं काय चुकलं, असं जर अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली तर ते होणारच नाही, अशी काय कुणी गॅरंटी देऊ शकत नाही.
आणि त्यामुळं या पोरांनी या खरं तर देशातलं ही जी विद्रोहाची चळवळ भविष्यामध्ये कदाचित उभी राहू शकली असती, ते रोखण्याचं सुद्धा काम एक ऐतिहासिक काम केलं आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळं हे विद्यार्थ्यांचं आंदोलन त्याला काही कंगोरे असतील, काही असतील, परंतु हे देशाच्या दृष्टीनं फायद्याचं ठरलेलं आहे. पण त्याचा बोध घेऊन आपण आत्मविश्वास गमावलेल्या लोकांनी पुन्हा एकदा नव्या आत्मविश्वासानं या सगळ्या प्रवृत्तीच्या विरोधात तिरंग्याची शान राखण्यासाठी आपण लढत राहिलं पाहिजे, एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.